साठी बनवलं आहे काल एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा. तर मला हे प्रचंड आवडतं खरवस. आपण आता खाणार आहोत खरवस. तू आजी झाली दुसऱ्यांदा, नातू झालेला आहे. काय वाटतंय मग तुला सांग? काटवट करा, चला करा सुरुवात. अरे बापरे, तरी बघा हा छान अशी साडी नेसलेली आहे आणि नंतर पाहिजेतच, कारण आपले मराठी सण आहेत ना. मग मराठी सण साडी शिवाय, छान अशा ठुशी शिवाय, छान नथी शिवाय कसे होतील ना, कसे होतील ना. तर हे बघा, तर खरूज म्हणजेच खरवस हा माझा आवडीचा विषय आहे. तर आपले जे सुनील आबा आहेत त्यांच्या गाईच्या बाळाचं हे खरवस आहे. तर त्यांनी खास मला खरवसासाठी चांदकला म्हणाले ये म्हणून, की तुला खरवस खायला घालायचे. आणि असं माझं लास्ट टाइमचे व्हिडिओ पण आहे, त्याच्यामध्ये मी असं खरवस असे गर असे काढताना इतकं मला सगळ्यांचे असे कमेंट्स आले की आम्हाला पण दे, आम्हाला पण शेअर कर. तर चांदककरांनो, जिथे कोणाच्यात म्हशी असतील, गायी असतील, तर कोणाकडे म्हशीला गाईला बाळ झालं तर नक्कीच चीक आणून द्या. आम्हाला कसा जमेल तसा पाठवा मला मुंबईला. आणि मला फार आवडतो खरवस. तर हे बघा आईने आपल्यासाठी बनवलं आहे काल एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा. तर मला ही प्रचंड आवडतो खरवस. आपण आता खाणार आहोत खरवस. हे बघा, खूप असे रवके रवके असतात आणि खायला खूप छान असतो खरवस. तर आमच्या बहिणी बाळांची नसल्यामुळे त्यांना काय खरवस खायचं नाही, त्यामुळे खूप आवडतो पण त्यांना खायचंच नाहीये. तर आपण मस्त खाऊन घेऊया त्यांच्या वाटणीचा पण आहे ना. तर तुम्हाला पण खायचा असेल तर शोधा पहिल्यांदा कुठे गावी वेगळे बनवून खाण्याची, मग त्यांना सांगून ठेवा आणि मग तो तुमच्याकडे येईल. ठीक आहे. आम्ही पण सगळ्यांना सांगून ठेवतो. तुम्हाला तर काही 1 वर्ष खायचं नाही ना आता. हा, तर मी पण सगळ्यांना सांगून ठेवते की जेव्हा कोणाकडे काय असेल चीक वगैरे तर आम्हाला आणून द्यावा आणि खरवस आम्ही करून मस्तपैकी खाऊ आणि मस्तपैकी तुम्हाला पण दाखवू खाताना. हा बारशाचा सोहळा सगळा काही साकार केला आहे ते म्हणजे माझ्या आईने, कारण मी डायरेक्ट आली होती गौरी आवाहनच्या दिवशी, त्यामुळे सगळं काही आईने केलंय. आणि अक्षरशः करता करता कंबरट मोडून जातं खरंच. आणि आमची संकल्पना होती की गेल्या वर्षी लग्न सोहळा झाला की ह्या वर्षी बारशाचा सोहळा. आणि हे खरंच कठीण आहे सगळं, जिथल्या तिथे दिसणं, राजेशाही जेवढं दिसायला लागतं, थाट असतो तेवढाच त्याचं मेहनतही असते पाठीमागे. तर सगळं बॅकएंडची मेहनत आईची आहे, कारण घरात बाळ असल्यामुळे त्या बाळाचे आंघोळ पांघोळ हे सगळं, आणि आपल्याकडे माणूसबळ थोडंसं कमी असल्यामुळे सगळं काही सरंजाम आहे तो आमच्या आईवर येऊन पडतो. आणि त्याच्यामुळे आईने खरंच खूप ह्या गणपतीच्या दिवसामध्ये भजन असतं, झोप नाही होती जी, खूपच प्रचंड मेहनतीला घ्यावी लागते, झोप बीप सगळं काही हे करून. त्याच्यामुळे ह्या वर्षी जरा जास्त तिला लोड आहे, त्यामुळे तरी सुद्धा एवढा मोठा तिने बारशाचा सोहळा केला आहे. तर काय आई मग तू बोल, तू काहीतरी बोल, आम्हाला ऐकायचंय तुझं शब्दातून. बोल की कसं तुला वाटलं, मग कसं वाटलं तुला एवढं बारशाचा सोहळा करतात आणि त्याच्यामध्ये योगायोग असं आपल्या घरातही बाळ आहे. तर मग तू आजी झाली दुसऱ्यांदा, नातू झालेला आहे. काय वाटतंय मग तुला सांग? छान वाटतंय. नाव काय ठेवायचं त्याचं ठरवलं नाही? गणेश. तर आता हे आम्ही काल गणपती बाप्पाचं वारसही केलं आणि आपल्या चिकूचंही वारसं होणार आहे. कधी होणार आहे सांग? दिवाळीमध्ये होणार आहे. तेव्हा यायचा, बोलो सगळ्यांना बोलावणार, बारशाला यायचं. हा बोल की, तेव्हा वेगळे व्हिडिओ जातील आपले. आता गणपतीत बोलू की म्हणा आमच्या चिकूच्या बारशाला यायचं. आमच्या चिकूच्या बारशाला यायचं. तर ठीक आहे, यायचं नक्की. ठीक आहे. तर आईने खूप छान सगळं केल्याबद्दल एक मिठी आईला तर बनते, कारण तिने खरंच खूप कष्ट घेतले आणि ती लेकच आहे जिला आईचे कष्ट दिसतात. त्याच्यामुळे काय मी बोलू आता, शब्द तर नाही आहेत. पण कुठेतरी तिचं एक ह्या सगळ्या गेटअप सेटअपचं एवढ्या सगळ्या थाटाचं ना एक कौतुक झालंच पाहिजेत.
आणि खरंच कौतुकापेक्षा आई म्हणजे हातभार असतं तर बरं झालं असतं. पण आता काय करणार, माझं लग्न दिवाळीत असतं तर मी हातभार नक्कीच लावला असतं. पण माझं लग्न अगोदर झालं, मग आता चिक्कू झाला, त्याच्यामुळे आई आता थोडीशी आता एकटी पडली, एकटीच्या अंगावरती काम आले. ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यातून पण आई जाणार, सगळं निभावणार, हे का नाही, कारण सगळं उरकणार, सगळं करणार, थाटात करणार, आणि हे का नाही करणार. हा, मग आमचं दप्त तसंच आहे की करून दाखवायचं आहे ना, करून दाखवायचं, सगळं जिद्दीनं करायचं आणि असं तसं नाही करायचं, सगळ्यांपेक्षा भारीच करायचं. मग भारीच झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? भारी. कसं झालं पाहिजे? थाटात. बोल की तू, कसं झालं पाहिजे? थाटात असं करायचं, असं थाटात, हे का नाही. मग हे बघा, तर गौरींसाठी आपल्या बायडा त्या आलेल्या आहेत गुळूंवरून. तर आपल्याला त्या आता गौरी हा सगळा सोहळा, गणपतीचा सोहळा बघून त्यांना अभंग सुचला आहे. तर आपण ऐकूयात त्यांच्या तोंडून अभंग बोलणार आहेत. चला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही लोकांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, आकार तो ब्रह्मा, ओंकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, ओंकार तो विष्णू, मकर महेशू जाणियेला, मकर महेशू जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देव जे तोणी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जे तोणी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तर मी एवढं सोहळे गाजवत असते, त्यामुळे मला सुंदर दिसावं लागतं आणि सगळ्यांच्या नजरा ह्या थिरकत असतात माझ्यावरती. कुठलाही गेटअप असेल तर ते छान असं चेहरा एकदम सुंदर दिसत असल्यामुळे खूप वेळा असं होतं की नजर लागते आणि त्यामुळे नजर काढावी लागते. आणि आपण आता बायडा त्यांकडून नजर काढून घेणार आहोत. आणि लग्नाच्या दिवशी खूप सुंदर मी दिसत होती आणि त्यांनी नजर छान प्रकारे काढली आणि नजर निघते त्यांच्या हातून. त्यामुळे यंदा ह्यावेळेस मी आवर्जून त्यांना सांगते की मी आता चालले सासरी, तर नजर काढलीच पाहिजे, है ना? हो, तुम्हाला काय वाटतंय? नजर काढते माझ्या बाचीची. तर चला आपण आता नजर काढून घेऊ. हा, आल्या गेल्याची नात्या गोत्याची नजर दूर काढ देवा, घरातल्याची दारातल्याची नजर दूर काढ देवा. काटवट कणा म्हणून आहे, तर आपण बघत आहोत बायडी आत्या करत आहेत काटवट कणा. चला करा सुरुवात. अरे बा, होय,
नेस गौराई पाटोळी नेस गौराई पाटोळी नेस गौराई पाटोळी नेस गौराई पाटोळी आजी बघ आजी बघ या फोटोत बघ व्हिडिओ मध्ये आजी पाट सोगाजी नेसूया पाट सोगाजी नेसूया पाट सोळी नेसूया पाट सोळी बाय खूप सुंदर म्हणले आणि आपल्या माईने खूप छान गाणं म्हणलेलं आहे. छान छान खूप सुंदर. मला नाही येते म्हणा करा. गुंगागर घुमती गुंगागर घुमती पैंजनाच्या ताल खाली गवर माझी डुलती पैंजनाच्या ताल खाली गवर माझी डुलती गुंगागर घुमती पैंजनाच्या ताल खाली गवर माझी डुलती गागर घुम डालीला पाटी गेली उडूनी कोंबड्याच्या गळ्यात साकळी बहीण माझी दाखली पान खायला शिकली तांदूळ दादाला इकली तांदूळ दादाचा खटेरा माझवळ डोळे होटेरा मी बाय बेली जुवाला. बस खूप छान खूप सुंदर म्हणलेलं आहे ह्यांनी. खूप छान दमले आहेत बिचाऱ्या. आता फुगडी खेळणार आहे. हो ना फुगडी खेळतात बघा छानपैकी. चला जावाची फुगडी होऊन जाऊ द्या ते. जावाच्या इलायतीच्या जावाची फुगडी पातर पान उठून अहो खेळा की फुगडी तुम्ही. संपल्यावर म्हणणार का फुगडी म्हणा. गवतीच्या आमच्या जावांच्या फुगड्या पा उठून जा आमच्या फुगड्यांना जागा द्या. फुगडी फू फू बाय फू फुगडी फू फू बाय फू फुगडी फू. चला या जॉईन व्हा दुसरी जाव लगेच. आपल्याला बाबा चक्कर येते. म्हणा गाणं गाणं म्हणा. अक्कल माती चिकन माती वाटाजी घालावा तुम्ही पण करा. वाटाजी घालावा तुम्ही पण करा तसं जा. सरसबाई असं वाटा सरसबाई तुळस लावावी बाई तुळस लावावी नाची तुळस सरसबाई माहेरी जाणावी बाई माहेरी जाणावी असं माहेर कोण बाईला खेळाया गाडीत बघा आपल्या आजी आल्या आहेत. असं सासर गोड बाई कोंडुनी मारीत बाई कोंडुनी मारीत अक्कल माती चिकन माती वाटाजी आजी आणि नातीच्या फुगड्या आपण बघणार आहोत आता. चला खेळा आजी आणि नात. हा म्हणा म्हणा गाणं म्हणा. नातींच्या फुगड्या पा उठून जा फुगडी फू फू बाय फू. गुडघ्या पुरी सगळं फुगडी कशी खेळू गुडघ्या एवढ्या पुरी बर फुगडी कशी खेळू. बरोबरच आहे. त्या मारतात नुसत्या उड्या. खूप छान खूप सुंदर खूप सुंदर. लाल पैकी तो माझ्या गुलालाचा बार माझ्या वेण्या झाल्याला माझ्या गुलालाचा बार माझ्या वेण्या झाल्याला रे सोनारा मालिक मोत्याच्या आला मोतीचा पापाला 2-3 बैलाची लागली झुंज लागली झुंज माझ मायार पंढरपूर की पंढरपूर पंढरपुराचं बघते गाव की